सगळ्यांना. आज आपण एकदम सिंपल असे एक्सरसाइजेस करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्या जवळपास सर्वच बॉडी पार्टची छान अशी स्ट्रेचिंग होईल आणि आपलं शरीर छान फ्लेक्झिबल होऊन हेल्दी व्हायला मदत होईल. आणि ही जी आपण एक्सरसाइजेस करणार आहोत ते एकदम कमीत कमी वेळात सुद्धा आपण करू शकतो. चला तर मग स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि हाताच्या मुठी अशा बांधून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला रिस्ट रोटेशन करायचं आहे. ही जी रिस्ट आहे आपल्याला 10 वेळा बाहेरच्या दिशेने आणि 10 वेळा आतल्या दिशेने गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण शोल्डर रोटेशन करूया. त्याच्याने आपला शोल्डर मधला जो स्टिफनेस आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर दोन्ही हात शोल्डर वरती घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आतल्या दिशेने गोल फिरवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता स्टँडिंग पोज मध्ये या. दोन्ही पायांमध्ये आपल्याला स्लाइड डिस्टन्स घ्यायचा आहे आणि दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपली कमर जी आहे ती गोल फिरवायची आहे. 10 वेळा डाव्या दिशेने आणि 10 वेळा उजव्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट करूया. 1 2 3. याच्याने आपल्या कमरेचा छान असा व्यायाम होऊन जाईल. 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपल्याला पायातील डिस्टन्स एवढंच ठेवायचं आहे आणि दोन्ही हात कमरेवरच ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपल्या टाचा ज्या आहेत त्या वर उचलायच्या आहेत आणि खाली ठेवायच्या आहेत. याच्याने आपल्या ज्या काफ मसल्स आहेत त्या छान स्ट्रॉंग होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही याला आणखी 10-20 वेळा रिपीट सुद्धा करू शकता. तर त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि आपल्याला गुडघे वर उचलायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. तर आपल्याला दोन्ही पायातील डिस्टन्स जे आहे ते 3.5 ते 4 फुटांचा घ्यायचा आहे आणि आपल्याला आता ट्विस्ट रोटेशन करायचं आहे, ट्विस्टिंग करायची आहे. तर दोन्ही हात समोर छाती समोर घ्यायचे आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ट्विस्टिंग करायची आहे. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. रिलॅक्स. ह्याला सुद्धा तुम्ही रिपीट करू शकता आणखी. तर आता आपल्या पायातील डिस्टन्स जे आहे ते 4 ते 5 फुटांचा घ्यायचा आहे आणि आपल्याला आता त्रिकोणासन करायचं आहे. श्वास घेत दोन्ही हात वर आणि आपल्याला खाली बेंड करताना आपल्या हाताने ह्या आपल्या पंजाला, पायाच्या पंजाला हात लावायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना जर इथपर्यंत बेंडिंग होत नसेल तर त्यांनी इथपर्यंत सुद्धा हात लावू शकता. आणि गुडघे वाकवायचे नाहीयेत आणि वरचा जो हात आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि हे आपल्या हाताच्या अंगठाकडे आपल्याला बघायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. तर हा जो त्रिकोणासन आपण पाहिलेला आहे तर याचे खूप सारे असे फायदे आहेत. ह्या आसनामुळे हा आसन आहे हा फ्लेक्झिबिलिटीसाठी खूपच छान आसन आहे. आपण जेव्हा बेंडिंग करतो राईट आणि लेफ्ट साईडला तेव्हा आपल्या पायाच्या मसल्समध्ये छान अशी स्ट्रेचिंग होते आणि त्या पायाच्या मसल्स ज्या आहेत त्या छान स्ट्रॉंग होतात. त्याचप्रमाणे आपला डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तो छान स्ट्रॉंग होतो आणि आपली रीढची जी हड्डी असते ती लचिली होते. आणि ज्यांच्या थाईज वगैरे खूप मोठ्या असतात तर त्यांनी रेग्युलर बेसिसवर जर ह्या आसनाची प्रॅक्टिस केली तर त्यांच्या थाईज कमी व्हायला मदत होते. आणि ज्यांचं पोट वगैरे ज्यांना फ्लॅट करायचं आहे तर त्यांनी पण ह्या आसनची प्रॅक्टिस केली तर त्यांचं पोट सुद्धा फ्लॅट व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे ज्यांना नेहमी कमरदुखीचा, पाठदुखीचा त्रास असतो तर ह्या आसनाच्या प्रॅक्टिसमुळे त्यांच्या कमरदुखीचा आणि पाठदुखीचा सुद्धा त्रास कमी होतो. तर हा जो आसन आहे तो आपल्या संपूर्ण बॉडीसाठी छान अशी स्ट्रेचिंग देते आणि छान हेल्दी राहायला आपल्याला मदत करते. आणि आपल्या बॉडीला आलेला जो थकवा आहे तो दूर करायसाठी 3-4 असे एकदम सोपी अशी आसने आहेत. तर मी ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता एक सिंपल पोज आपण करूया. तर असं वज्रासनातच बसायचं आहे आपल्याला आणि दोन्ही हात श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली यायचं आहे आपल्याला. आपले डोके जे आहे ते जमिनीला टेकून द्यायचे आहे आणि आपले शोल्डर्स, हात रिलॅक्स सोडायचे आहे आपल्याला. आपली संपूर्ण बॉडी रिलॅक्स सोडून द्यायची आहे इथं. श्वास घेत वरती हात, श्वास सोडत खाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन करा. थँक्यू.